आपल्या डोक्यात खूप जणांना कसं मी छान ट्रेन करल आणि त्याच्यानंतर मला खूप भारी वाटेल असं येत असेल ना. पण हे जे तुमच्या डोक्यात येते ना, की मी चेंज करेल कुणाला तरी, ते एकदम रॉंग आहे एकदम. का माहिती आहे? कोणीही बदलू शकत नाही जोपर्यंत तो व्यक्ती स्वतःला बदलण्याचा विचार करत नाही तोपर्यंत. ह्या जगात आहे ना फक्त एकच व्यक्ती बदलू शकतो, तो म्हणजे स्वतः. आपण स्वतः बदलायचा जर विचार केला तर बदलू शकतो. दुसरे सांगतायत म्हणून आपण बदलतोय, हे एकदम रॉंग आहे. आज मी व्हिडिओ करते आणि समजा मी काही 2-3 गोष्टी सांगितल्या. तुम्हाला ते आवडतील पण. पण आपल्या करायला त्रास होईल. तर तुम्ही बदलणार का? नाहीच. तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला एखादा एक्सपिरियन्स येईल, एखाद्या वेळेस मन दुखलं जाईल, त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं, नाही, आपण ह्या व्यक्तीला चेंज करण्याच्या काळात आपले 2-3 महिने वायाला गेले. तो व्यक्ती जसा आहे तसाच आहे. फक्त मी स्वतःला अ, लक्ष देऊ नाही शकलो. मी माझ्या फॅमिलीला लक्ष नाही दिलं आणि माझा वेळ गेला. असं नंतर रिग्रेट होण्यापेक्षा आत्ताच थांबा. कारण प्रत्येक व्यक्ती आपापल्या खुशीमध्ये आहे, आपापल्या स्टेटसमध्ये आहे. तुम्ही का बरं त्याला चेंज करण्यात आपला वेळ घालवताय? छोटीशी स्टोरी बघा. समजा एक दरवाजाच्या मध्ये एक आतमध्ये एक व्यक्ती, एक बाहेर जायची व्यक्ती. एखादा व्यक्ती थोड्या वेळासाठी मोटिव्हेट होतो. म्हणजे काय, की एक व्यक्ती बाहेरून दरवाजा वाजवत आहे आणि ठोकवतोय, फक्त ठोकवतोय. पण आतल्या व्यक्तीची इच्छाच नाहीये बाहेरच्या व्यक्तीला आतमध्ये येऊन द्यायची. तर त्याने कितीही वेळ ठोकलं, तरी आतला व्यक्ती झोपीचं सोंग करेल किंवा ऐकलंच नाही असं दाखवून देईल किंवा गाणी मोठ्या आवाजात लावेल आणि दरवाजाच नाही उघडणार. आणि हां, त्याच्या उलट समोरच्याने एकदा ठोकले आणि आतल्या व्यक्तीची इच्छा आहे, की आतमध्ये येऊ दे, बाहेरचा व्यक्ती आतमध्ये येऊ आला पाहिजे असं इच्छा असते. तो एका ठोकण्यातच आत येईल आणि त्याचं स्वागत पण करेल. हाच फॉर्म्युला आपल्या लाईफमध्ये. एखाद्याच्या पुढे कितीही गीता वाचली आणि त्याला बदलण्याचा, चेंज करण्याचा स्वतःला इच्छाच नाहीये, तो व्यक्ती व्यक्ती बदलणार नाही. फक्त तुमचा वेळ लागणार. पण हां, एखादा तुमचा बेस्टी आहे आणि त्याला खरंच स्वतःचं इम्प्रूव्हमेंट करायचं आहे आणि तुम्ही 2 गोष्टी सांगताय आणि स्वतःकडे त्यांनी लक्ष द्यायला चालू केलं. एक्सरसाइज करणं, जसं की एक्सरसाइज करणं, काही-काही गोष्टी इग्नोर करणं, स्वतःला कसं आनंदी ठेवणं. हां, जे तुम्ही सांगताय, मोटिव्हेट करताय आणि समोरचा तुमचा बेस्टी ऐकून तर चेंज करत असेल. ते त्याचा अर्थ आहे त्या व्यक्तीला इच्छा आहे, तुम्ही आत यावी. त्या व्यक्तीची इच्छा आहे, माझ्या फ्रेंडमुळे मी चेंज व्हावं. असेच काहीतरी 100 मधून 1-2 व्यक्ती चेंज व्हायला तयार आहेत. बाकी कोणीही तुम्ही सांगताय असं कोणीही चेंज होणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना बदलण्याचा जो शौक असेल ना, तो स्टॉप करा. कारण आज मी इतकी हॅपी आहे ना, कारण ही गोष्ट मला काल क्लिक झाली. मला पण असंच वाटत होतं, की मी काही गोष्टी सांगेल, माझ्या जवळचेच आहेत, ते चेंज होतील. मग आता ते खूप वेळ माझ्याबरोबर आहेत म्हणजे ते चेंज होतील. अजिबात नाही. त्यांनी फक्त थोड्या वेळ नाटक केलं, थोड्या वेळ तसं दाखवून दिलं, की हां, तू म्हणती ना, ठीक आहे, ठीक आहे. आणि मी स्वतःला भारी समजत होते. मला असं वाटलं, की अरे, माझ्यामुळे समोरच्याची लाईफ चेंज होती. पण एकदम रॉंग. ज्यावेळेस रिझल्ट येतो ना, एकदम रॉंग. एका सेकंदात तो समोरचा व्यक्ती म्हणतो, "नाही, नाही, मी आहे असा बेस्ट आहे बाबा. तुझं काय आहे ते तुझं रोजचंच काम आहे. तुझं काय रोजचंच काम आहे समोरच्या व्यक्तीला मोटिव्हेट करायचं. मी का चेंज होऊ?" त्यावेळेस मी विचार केला, की मग हे सगळं आहे चेंज करायचं, चेंज करायचं, चेंज करायचं, तर कोणीही चेंज होणार नाहीये. फक्त तुम्ही स्वतःच होणार. ज्या त्या ते पण तुम्ही कधी होणार? तुम्हाला स्वतःला अनुभव, एक्सपिरियन्स समोरच्या व्यक्तीवर कडून आला तरच तुम्ही चेंज होणार आहात. नाहीतर दुसरं कोणीही चेंज होऊ शकणार नाही. सगळ्या गावाचा, सगळ्या जगाचा विचार सोडून द्या. स्वतः कसं छान राहील, स्वतःकडे कसं लक्ष देईल, स्वतःचे ड्रीम मी कसे पूर्ण करेल, त्या पॉईंटकडे लक्ष द्या. आणि खूप छान स्वतःसाठी वेळ काढून खूप मोठं हॅपी राहा आणि नवीन वर्षाच्या तयारीला लागा. नवीन वर्षाची ड्रीम, नवीन वर्षाचं काही-काही टार्गेट आहे, त्याच फक्त गोष्टीकडे लक्ष द्या. खूप छान आनंदी राहा. वेळात वेळ काढून माझ्याकडून ऐकल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.